मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचा 11वा हप्ता म्हणजेच मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार किंवा मे महिन्याचा 11वा हप्ता मिळायला सुरुवात झालेली आहे का? कारण बरेचसे चॅनल या विषयावरती मे महिन्याचा हप्ता सुरू झालेला आहे अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ या ठिकाणी पोस्ट करत आहेत. यामधलं सत्य काय आहे? खरंच मे महिन्याचा हप्ता सुरू झालेला आहे का किंवा मे महिन्याचा हप्ता 11वा हप्ता कधी मिळणार याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. चॅनलवर नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा. बघा, लाडकी बहीण योजनेअंतर्गत दोन महत्त्वाच्या गोष्टी आपण या ठिकाणी कव्हर करणार आहोत. एक तर मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार आहे. सुरुवातीलाच तुम्हाला या ठिकाणी मी सांगून टाकतो की मे महिन्याचा हप्ता वितरणाला सुरुवात झालेली नाही. अजून तरी वितरणाला सुरुवात झालेली नाही. तुम्हाला कोणीही जरी सांगत असेल की मे महिन्याचा हप्ता वितरणाला सुरुवात झालेली आहे तर बिलकुल विश्वास ठेवायचा नाही. कारण सध्या भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली होती, जी आता सध्या तरी नॉर्मल झालेली आहे. सीज फायर लागू करण्यात आलेला आहे. दोन्ही देशांच्या DGMOमध्ये चर्चा झालेली आहे. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील देशाला संबोधित केलेलं आहे. त्यामुळं सध्या तरी लाडकी बहीण या योजनेचा हप्ता सुरू झालेला आहे का किंवा वितरण सुरू झालेलं आहे का? तर नाही. युद्धजन्य परिस्थिती होती, त्यामुळं सर्व भारताचं किंवा सरकारचं लक्ष पूर्ण त्या परिस्थितीकडे होतं आणि ती परिस्थिती कशी आटोक्यात आणल्या जाईल यावरती आता भारताला यश आलेलं आहे. भारतानं पाकिस्तानवरती विजय मिळवलेला आहे. चांगल्याच प्रकारे दहशतवाद्यांची या ठिकाणी जिरवलेली आहे. तर आता लाडकी बहीण या योजनेचा हप्ता कधी मिळणार? आता लाडकी बहीण या योजनेचा हप्ता मिळवण्यासाठी सर्व लाडक्या बहिणींना या ठिकाणी सरकारला विनंती करावी लागणार आहे की मे महिन्याचा 11वा हप्ता हा लवकरात लवकर लाडक्या बहिणींना देण्यात यावा. कारण जो काही मागचा हप्ता होता हा अक्षय तृतीयेला देणार आहे असं अदिती तटकरे मॅडम यांनी जाहीर केलं होतं. तरी पण अक्षय तृतीयेला हा हप्ता जमा झालेला नव्हता, मागचा हप्ता. कारण नवीन वर्ष होतं, आर्थिक वर्ष नवीनच सुरू झालं होतं आणि तरतूद करण्याला थोडा वेळ लागला. त्यामुळं एप्रिल महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींना मिळण्यासाठी 2 मेची तारीख उजळली. 2 मेच्या नंतर सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावर एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता वितरित करण्यात आला. तर तसं काही आता या महिन्यामध्ये होऊ नये म्हणून तुम्हाला सर्व लाडक्या बहिणींना आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करायची आहे. सरकारला त्या ठिकाणी लागोपाठ विनंती करत राहायचं आहे की जो 11वा हप्ता आहे लाडकी बहीण योजनेचा 11वा हप्ता सर्व लाडक्या बहिणींना या महिन्यातच मिळायला हवा. या महिन्यातच मिळायला हरकत नाही. कारण 31 तारीख तुम्हाला माहीत आहे, 31 मे अत्यंत महत्त्वाची तारीख आहे. काय आहे त्या दिवशी? तर त्या दिवशी अहिल्याबाई होळकर यांची जयंती आहे आणि त्या जयंतीच्या अनुषंगानं औचित्य साधून सरकार हा हप्ता जो आहे 11वा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा करू शकतं. तसं तर 20 तारखेच्या नंतर म्हणायला हरकत नाही. शेवटचा जो आठवडा आहे 26 तारखेपासून ते 31 तारखेपर्यंत लाडकी बहीण योजनेचा हा मे महिन्याचा 11वा हप्ता सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा व्हायला हरकत नाही. परंतु या बाबतीतली अजून तरी काही अधिकृत अशी माहिती किंवा घोषणा शासनाकडून करण्यात आलेली नाही. कारण आपण आधी देखील पाहिलं असेल की जे काही सरकार आहे, सरकारमधील एखादी जी जबाबदार व्यक्ती असते ही अशा प्रकारची काहीतरी प्रत्येक महिन्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची घोषणा करते की या महिन्यापासून या तारखेपासून हप्ता जो आहे तो वितरण होऊ शकतो. अशा प्रकारची अजून काहीतरी घोषणा या ठिकाणी झालेली नाही. त्यामुळं आपण या ठिकाणी निश्चितपणे सांगू शकत नाही की याच तारखेला हप्ता मिळेल. 26 ते 31 तारखेपर्यंत हप्ता तुम्हाला हा नक्की मिळू शकतो. परंतु यासाठी तुम्हाला शासनाला विनंती करावी लागणार आहे. मी देखील आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून लाडक्या बहिणींसाठी विनंती करणार आहे आणि हा जो हप्ता आहे हा लवकरात लवकर लाडक्या बहिणींना जो आहे तो मिळायला हवा. 11वा हप्ता लवकरात लवकर मिळायला हवा. पण या ठिकाणी लाडक्या बहिणींनी टेन्शनसुद्धा घ्यायचं नाही आहे. कारण लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. आता ही योजना निरंतर चालू राहणार आहे. कारण यावरती एक नवीन गुड न्यूज देखील दादांनी दिलेली आहे. ज्या लाडक्या बहिणींचे खाते आहेत आणि त्यांनी लाडकी बहीण या योजनेचा आतापर्यंत कंटिन्यू लाभ घेतलेला आहे अशा लाडक्या बहिणींना आता 30 ते 40 हजार रुपयांपर्यंत बँका ह्या कर्ज देखील उपलब्ध करून देणार आहेत. ही लाडक्या बहिणींसाठी अत्यंत गुड न्यूज आहे. ज्या बहिणी छोटा मोठा व्यवसाय करतात त्यांच्यासाठी हातभार लागावा यासाठी शासनानं हा निर्णय घेतलेला आहे. प्रत्येक बँकांकडून आता हे जे लोन आहे, मध्यवर्ती बँक असेल किंवा मग इतर ज्या काही बँका आहेत त्या बँकांकडून लाडकी बहीण योजनेचा ज्या काही बहिणी लाभ घेतात त्यांच्याकडून त्यांना हा जो लोनचा लाभ आहे तो देण्यात येणार आहे. 30 ते 40 हजार रुपयापर्यंत लोन लाडक्या बहिणींना मिळणार आहे. आणि तुम्हाला जो काही लाडकी बहीण या योजनेचा 1500 रुपये हप्ता येतो तोच हप्ता या लोनचा देखील हप्ता असेल. म्हणजेच शासनानं तुमच्या खात्यावरती जे पैसे जमा केलेत लाडकी बहीण या योजनेचे तोच हप्ता या लोनचा हप्ता म्हणून बँक ही
त्या ठिकाणी कट करून घेणार आहे. म्हणजे तुम्हाला स्वतःचे पैसे त्या ठिकाणी भरायची बिलकुल आवश्यकता नाही. शासन जे काही तुम्हाला दर महिन्याला लाडकी बहीण योजनेअंतर्गत देईल तोच हप्ता तुम्हाला बँकेला त्या ठिकाणी वर्ग करत राहायचा आहे. म्हणजेच तुम्हाला या ठिकाणी लक्षात आलं असेल की 30 ते 40 हजार रुपये तुम्हाला लोन मिळणार. म्हणजे ही योजना जी आहे ती निरंतर या ठिकाणी चालू राहणार आहे. तुम्हाला तुमच्या लहान मोठ्या व्यवसायासाठी ही योजना अत्यंत प्रभावशाली या ठिकाणी बनणार आहे, वरदान या ठिकाणी बनणार आहे. त्यामुळं ह्या ज्या दोन गोष्टी होत्या, एकतर लोनची गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे आणि मे महिन्याचा 11वा हप्ता हा लवकरात लवकर लाडक्या बहिणींना मिळायला हवा, यासाठी ताबडतोब या ठिकाणी तुम्ही सरकारकडे विनंती करायची आहे. आणि विनंती केल्याशिवाय तुम्हाला माहिती आहे, विनंती जोपर्यंत आपण करत नाही, व्हिडिओच्या माध्यमातून असेल, न्यूजपेपर असेल, चॅनलच्या माध्यमातून असेल, न्यूज चॅनलच्या माध्यमातून असेल, जोपर्यंत लाडक्या बहिणींच्या विनंत्या जात नाहीत पैसे जमा करा म्हणून, तोपर्यंत शासन देखील या ठिकाणी त्याचा विचार करणार नाही किंवा पैसे जमा करायला सुरुवात देखील करणार नाही. तर त्यासाठी तुम्हाला विनंती करायची आहे आणि शासनानं लवकरात लवकर मे महिन्याचा हप्ता तुमच्या खात्यावर कसा जमा करता येईल हे शासन या ठिकाणी बघणार आहे. त्यामुळे शासनाला विनंती करायची आहे. दर महिन्याला हा जो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता जो मिळतो, या हप्त्यासाठी काहीतरी एक आठवडा म्हणा किंवा मग एक निश्चित अशी तारीख शासनानं ठरवून दिली पाहिजेत. असं देखील प्रत्येक भगिनीनं या ठिकाणी विनंती करायची आहे की आम्हाला या तारखेलाच हप्ता मिळायला पाहिजेत किंवा लाडकी बहीण योजनेचा या तारखेला हप्ता जमा व्हायला पाहिजेत. कधी लवकर, कधी उशीर, कधी 2-2 महिने या ठिकाणी वाट बघावी लागते. तर असं नाही व्हायला पाहिजे. दर महिन्याला 10 तारीख म्हणा, 15 तारीख म्हणा, 20 तारीख म्हणा, अशी शासनानं या ठिकाणी तारीख निश्चित करून द्यायला पाहिजे. तर अशी देखील तुम्हाला विनंती करायची आहे की त्या ठिकाणी शासनानं लाडकी बहीण या योजनेचा हप्ता वितरणासाठी कोणती तारीख निश्चित करावी, आपल्या या व्हिडिओला कमेंट करून तुम्हाला सांगायचं आहे की शासनानं कोणती तारीख तुम्हाला या ठिकाणी द्यायला पाहिजेत आणि त्याच तारखेला लाडकी बहीण या योजनेचे पैसे हे जमा व्हायला पाहिजेत. त्याच तारखेच्या मागे पुढे 2-3 दिवस आता लागणार आहेत, कारण याआधी आपल्याला माहिती आहे 5-6 दिवस लागत होते, परंतु आता लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा व्हायला जवळपास 2 ते 3 दिवसामध्ये सर्व बहिणींच्या खात्यावरती पैसे हे जमा होत आहेत. त्यामुळं शासनानं एक कोणती तारीख निश्चित करायला पाहिजेत असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही कमेंट करून या ठिकाणी सांगायचे आहे की या तारखेला शासनानं लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा करायला पाहिजेत, प्रत्येक महिन्याला याच तारखेला पैसे यायला पाहिजेत. अशा प्रकारची विनंती देखील तुम्ही आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी करू शकता. आणि याची जर दखल घेऊन शासनानं पूर्ण या ठिकाणी जर सहकार्य केलं, तुम्हाला सर्व लाडक्या बहिणींना एकाच दिवशी एकाच तारखेला जर पैसे मिळाले तर खूपच चांगली गोष्ट या ठिकाणी होणार आहे. प्रत्येक वेळेस तुम्हाला वाट बघायची वेळ लागणार नाही किंवा इतर जे काही तुम्हाला प्रसारमाध्यमांमधून ज्या काही खबरा मिळतात, ज्या काही बातम्या कळतात, त्या बातम्या तुम्हाला खऱ्या आहेत का खोट्या आहेत हे बघायची वेळ येणार नाही. त्यामुळे तुम्हाला एक तारीख या ठिकाणी निश्चित माहीत होईल की शासनाने ही तारीख या ठिकाणी ठरवून दिलेली आहे आणि त्याच दिवशी किंवा त्या दिवशीच्या मागं पुढे 1-2 दिवस हे आपले जे पैसे आहेत, लाडकी बहिणीचे पैसे हे जमा होणारच आहेत, हे तुम्हाला या ठिकाणी निश्चित होईल. तर अत्यंत महत्त्वाची माहिती सर्व लाडक्या बहिणींना होती ही. मे महिन्याचा हप्ता लवकरात लवकर जमा होण्यासाठी प्रत्येक लाडक्या बहिणींना कमेंट करायचा आहे, या ठिकाणी सरकारला विनंती करायची आहे. मी देखील या व्हिडिओच्या माध्यमातून सरकारला विनंती करतो की लवकरात लवकर लाडक्या बहिणींचे जे पैसे आहेत, या महिन्याचे पैसे 11वा हप्ता जो आहे, खरंच गरजवंत अशा ह्या लाडक्या बहिणी आहेत, त्यामुळे त्यांना लवकरात लवकर हप्ता देण्यात यावा. आणि अजित पवार दादांनी जो काही या ठिकाणी शब्द दिला आहे 40,000 रुपयांपर्यंत कर्ज जे मिळणार आहे लाडक्या बहिणींना, ते देखील लवकरात लवकर सुरू व्हावं अशी या ठिकाणी मी आशा करतो. आणि आपला व्हिडिओ या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.